नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट ऑफ द हाऊस हे काय असतं आणि त्याच्यामध्ये किती पार्ट्स येतात आणि ते कशा प्रकारे परफॉर्म करतात हे बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक ऑफ द हाऊस आणि त्याच्या अंडर किती पार्ट्स येतात आणि ते काय काय काम करतात हे आपण बघणार आहोत. पहिलं आहे मॅनेजमेंट ऑफिसेस. तर आपण हॉटेलमध्ये काम करताना एक सिनियर लीडरशिप असते, ते तुम्हाला तुमचं विजन आणि मिशन देतात, कशा प्रकारे काम करायचं, काही गोल्स ते सेट करतात आणि ते त्याप्रमाणे काम करतात. त्यांचं काम डेली ऑपरेशनमध्ये नसतं, पण ओव्हरऑल पूर्ण वर्षाचं किंवा क्वार्टरली परफॉर्मन्स काय आहे, रेव्हेन्यू काय आहे ते मॉनिटर करतात. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट येतात. जसं तुमचं GM ऑफिस आहे ते मॅनेजमेंट ऑफिसेसमध्ये येतं. डिरेक्टर ऑफ सेल्स ऑफिस हे मॅनेजमेंटमध्ये येतं. सेल्स डिरेक्टर जो असतो तो त्याच्या सेल्स टीमला गोल्स देत असतो. या क्वार्टरली किती रूम रेव्हेन्यू यायला पाहिजे हे सगळं तिथे ठरवलं जातं. रेव्हेन्यू मॅनेजर असतो, क्वार्टरली रेव्हेन्यू किती असायला पाहिजे, काय प्रॉब्लेम्स आहे, रेव्हेन्यू जास्त काय येत नाही. रेव्हेन्यू म्हणजे हॉटेल सेल केल्यानंतर, हॉटेलमध्ये रूम्स गेस्टना दिल्यानंतर जे काही पेमेंट आपण रिसीव करतो, जे काही F&B आउटलेटमध्ये आपण जे काही कमवतो आणि छोटे मोठे जे काय आहे, मिनी बार आहे, लॉन्ड्री आहे, त्याचं जे काही जमा होतं आपल्याकडे त्याला आपण रेव्हेन्यू बोलतो. तर रेव्हेन्यू मॅनेजर एक असतो, मोठ्या हॉटेलमध्ये ही पोस्ट असते. तर त्याचे सगळे गोल्स वगैरे तो ठरवतो आणि तो फ्रंट ऑफिसला वगैरे ते सगळं पास करतो. आणि दुसरं HR डिरेक्टर असतं. HR डिरेक्टर आपण कसे एम्प्लॉईज घ्यायचे आहेत, किती आपलं बजेट आहे, एम्प्लॉई एंगेजमेंटवर किती आपण खर्च करायचा आहे, कोणते कॅम्प आपण घेऊ शकतो का, एम्प्लॉईला काय काय बेनिफिट्स द्यायला पाहिजे, हे सगळं कॉर्पोरेट लेवलला ठरवलं जातं. आणि ते इम्प्लिमेंट जेव्हा ॲक्च्युली होतं, जेव्हा खरंच हे गोष्ट राबवली जाते, ते HR डिपार्टमेंटमध्ये होतं. डिरेक्टर ऑफ HR हा तुम्हाला गोल्स देत असतो, तो बघत असतो सगळं ठीक चाललं आहे की नाही. पण ॲक्च्युली जी रिक्रुटमेंट आहे ते डिरेक्टर ऑफ HR नाही करणार. त्याच्या हाताखाली एक पूर्ण HR डिपार्टमेंट असते, एक टीम असते, ते लोक हे सगळं करतात. तर जे वरची लिडरशिप जी मॅनेजमेंट आहे ती सगळी मॅनेजमेंट ऑफिसेसमध्ये बसते. नेक्स्ट आहे स्टोरेज एरिया. तर प्रत्येक डिपार्टमेंटला एक स्टोरेज एरिया दिलेला असतो, तो नेहमी बॅक ऑफ द हाऊसमध्येच असतं. आणि बॅक ऑफ द हाऊस हे 100% हे नेहमी बेसमेंट लेवलला असतं. फार तर फर्स्ट फ्लोअरला थोडंसं असेल, जर तिथे हॉटेल्सचे रूम्स नसतील. हॉटेल्सच्या रूममध्ये कधीही बॅक ऑफ द हाऊस नसतं. हॉटेल्सचे जिथे रूम स्टार्ट होतात ज्या फ्लोअरपासून, तिथे फक्त हाऊसकीपिंगची एक पॅन्ट्री असते आणि खाली जाण्यासाठी स्टेअरकेस असतात, दॅट्स इट. बाकी हे सगळे ऑफिसेस असतात ते सगळे बेसमेंटमध्ये असतात. तर स्टोरेज एरिया हा प्रत्येक डिपार्टमेंटला दिला असतो. जसं हाऊसकीपिंग आहे, फ्रंट ऑफिस, F&B, किचन, नंतर परचेस डिपार्टमेंट आहे, सेल्स अँड मार्केटिंग आहे. त्यांचं छोटंसं स्टोअर असतं स्टेशनरीचं. पण मेजर स्टोअर जे असतं ते परचेसचं असतं, कारण की सगळं सामान जे आणलेलं असतं किचनसाठी असेल, हाऊसकीपिंगसाठी असेल, ते व्यवस्थित त्यांना ठेवावं लागतं. त्यांचे मोठे स्टोअर्स असतात. हाऊसकीपिंगचे स्टोअर्स पण मोठे असतात, त्यांना स्टोरेज एरिया मोठा असतो. त्यांना सप्लाईज ठेवायला स्टोरेज एरिया लागतो, केमिकल्स ठेवायला लागतो, परत आपले इक्विपमेंट्स ठेवायला लागतो. हे सगळं आपण स्टोरेज एरियामध्ये ठेवतो. युनिफॉर्मही स्टोरेज एरियामध्ये ठेवला जातो, जे काही एक्स्ट्रा असेल तर. F&Bमध्ये कटलरी, क्रॉकरी जे काही असते ते त्यांना स्टोअर केलेलं असतं. बँक्वेट फंक्शन्स असतील तर वेगळ्या कटलरी, क्रॉकरी लागतात, ते त्यांचं वेगळं स्टोअर केलेलं असतं. तर स्टोरेज एरिया हा प्रत्येक डिपार्टमेंटला लागतोच लागतो. किचनच्या सप्लाईज असतात, ग्रॉसरी असते, व्हेज सेक्शन वेगळं आहे, नॉनव्हेज सेक्शन वेगळं आहे, हे सगळं ते व्यवस्थित स्टोअर केलेलं असतं. फ्रंट ऑफिसचं पण स्टोरेज एरिया असतं, जिथे त्यांचं स्टेशनरी, की कार्ड, रजिस्ट्रेशन फॉर्म इत्यादी सगळं व्यवस्थित ठेवलेलं असतं. अशा प्रकारे हा स्टोरेज एरिया असतो बॅक ऑफ द हाऊसमध्ये. नेक्स्ट आहे लिनेन आणि स्विंग रूम. तर लिनेन, आपल्या हॉटेलमध्ये जे काही लिनेन वापरलं जातं रूमसाठी, आपली बेडशीट आहे, डुवे कवर आहे, पिलो कवर आहे, मॅट्रेस प्रोटेक्टर आहे, बाथरूम लिनेन जे आहे, टॉवेल्स आहेत, हँड टॉवल आहे, बाथ मॅट आहे, फेस टॉवल आहे, इत्यादी सगळं आपल्या लिनेन रूममध्ये साठवलेलं असतं. आणि लिनेन रूम हा लॉन्ड्रीशी जोडलेला असतो. एक पार हा नेहमी स्टोअरमध्ये वेगळा ठेवलेला असतो आणि बाकीचे 3 पार हे सर्क्युलेशनमध्ये असतात.
तर जे काही लिनेन वॉश करून येतं ते वेगळं ठेवलं जातं, जे रूम अटेंडंट घेऊन फ्लोअरवर जातात आणि यूज करतात. आणि एक एक्स्ट्रा पार वेगळा ठेवलेला असतो इमर्जन्सीमध्ये, तो आपण रिमूव्ह करू शकतो. सुईंग एरिया जो काय असतो, जे आपल्याला टेलर असतात, जे काही मेंडिंगचं वर्क आहे, छोटं मोठं ऑल्टरेशन आहे, लिनेनमध्ये काही धागे निघाले आहेत, कुठे स्टिच निघाले आहेत, ते सगळं ते करतात. प्लस ते युनिफॉर्मचं पण ऑल्टरेशन करतात. नवीन एम्प्लॉई आला आहे, त्यांचा युनिफॉर्म त्यांना ऑल्टर करून द्यायचा आहे. नवीन युनिफॉर्म शिवला नाही जात स्विंग रूममध्ये, ते आपले युनिफॉर्मचे वेंडर वेगळे असतात, ते शिवून देतात. पण शिवून झाल्यानंतर छोटं मोठं जे काही रिपेअर वर्क असेल, मेंटेन करण्यासाठी जे काही वर्क असतात, धागा कट करणं किंवा बटन लावणं किंवा कुठेतरी ऑल्टरेशन करून देणं, ते सगळं सुईंग रूममध्ये केलं जातं. आणि सुईंग रूममध्ये एक टेलर आपला बसलेला असतो आणि नॉर्मली हे 9 to 6च ऑपरेशनमध्ये असतं. 6 o'clockला टेलर नसतो, 6 नंतर हा टेलर. नेक्स्ट आहे एम्प्लॉई लॉकर रूम. तर एम्प्लॉईमध्ये मेल आणि फिमेल असे 2 वेगळे लॉकर रूम असतात. आणि लॉकर रूम हे 24 तास ओपन असतात, कारण की हॉटेल हे 3 शिफ्टवर चालतं, मॉर्निंग, आफ्टरनून, नाईट, आणि पॅन्झर शिफ्ट वगैरे पण असते. तर लॉकर रूममध्ये फॅसिलिटीज द्यावे लागतात. लॉकर्स असतात जिथे तुम्ही तुमचे सामान ठेवू शकता, शूज ठेवू शकतात, तुमचा स्पेअर युनिफॉर्म ठेवू शकतात. तर ते लॉकर असतात, हँगर तिथे लावू शकता तुम्ही तुमचे, त्याला तुम्ही लॉक करून ठेवायचा, त्याची चावी तुमच्याजवळ असली पाहिजे. तिथे वॉश बेसिन असतो, तुम्ही हात धुवू शकता. टॉयलेट्स असतात, आंघोळ करण्यासाठी वेगळा बाथरूम असतो. तर कॅपॅसिटी किती आहे हॉटेल्सची, जर मोठं हॉटेल आहे, 500 वगैरे असे एम्प्लॉईज काम करतात, तर 5-6 बाथरूम असतील किंवा 2 लॉकर्स बनवलेले असतील, लॉकर रूम वेगळा असेल, वॉशरूम्स वेगळे असतील, असं ते सगळं बनवलेलं असतं. एक कम्फर्टेबल सेटअप असतो जिथे तुम्ही आरामात आपण चेंज करू शकतो, मेकअप करू शकतो आणि आपल्या शिफ्टवर रेझ्यूम होऊ शकतो. सेम वे मेलचे लॉकर्स असतात, वॉश बेसिन असतं, आंघोळ करण्यासाठी बाथ एरिया असतो आणि WC रूम असतो. आणि बऱ्याच हॉटेलमध्ये बंकर रूम हा दिलेला गेलेला असतो. हे स्पेशली F&B आणि फूड प्रोडक्शनची जी टीम आहे, ज्यांना ब्रेक शिफ्ट करावी लागते आफ्टरनूनमध्ये, जेव्हा त्यांचं रेस्टॉरंट बंद होतं, त्या ब्रेकमध्ये ते लॉकर्समध्ये झोपतात. बंकर म्हणजे बेड असतात, एकाच्या वर एक असे बेड ठेवलेले असतात आणि तिथे लाईट थोडी डिम असते, तुम्ही झोपू शकता आरामात. जर तुम्हाला बरं नाही वाटलं तर ते तुमच्या सिनियर्सला सांगून तुम्ही तिथे झोपू शकता, रेस्ट घेऊ शकता. आणि ब्रेक शिफ्टमध्ये लोक तिथे प्रॉपर चेंज करून रेस्ट करू शकतात आणि परत तुमच्या शिफ्टला तुम्ही जाऊ शकता. जिथे नाईट शिफ्ट असते तिथे काही हॉटेलमध्ये प्रॉपर 1 तासाचा ब्रेक असतो, तेव्हाही तुम्ही जाऊन तिथे झोपू शकतात. बंकर हे एक रूम आहे जिथे बेड असतात एकावर. नेक्स्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस हे असे ऑफिसेस आहेत जे तुमचे डेली वर्क करण्यासाठी जे डिपार्टमेंट्स काम करतात त्यांच्यासाठी ऑफिसेस असतात. जसं HR आहेत जिथे रिक्रुटमेंट चालते, सॅलरी सगळं केलं जातं. अकाउंट्स आहे, सगळे फायनान्स बघतात ते सगळं. परचेस आहे, काय परचेस करायचं आहे, कसं ठेवायचं आहे, कुठे स्टोअर करायचं आहे, किती दिवस लागणार आहे, एक पूर्ण परचेस टीम असते, ते सगळं काम करत असतात. सेल्स अँड मार्केटिंग टीम असते, जे तुमचे कॉल्सवर जातात, सेल्स कॉलवर जातात, बाहेर रूम रेव्हेन्यू घेऊन येतात, रूम सेल कसे करायचे ह्याचे सगळं ते बघतात. नंतर रेव्हेन्यू मॅनेजमेंट असते, जी रेव्हेन्यू मॅनेजरच्या खाली काम करत असते. तुमचे IT डिपार्टमेंट असते, जिथे तुमचे पासवर्ड, लॉग इन, तुमचे सॉफ्टवेअर कसे वापरायचे, पूर्ण वायफाय हॉटेलचं कसं आहे, ते सगळं IT डिपार्टमेंटमध्ये चालतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि नंतर आहे सिक्युरिटी. तर सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्येही एक ऑफिस त्यांना लागतं. त्यांचे ते इक्विपमेंट्स ठेवतात, त्यांच्या मॉनिटरमध्ये CCTV असतात, ते सगळं ते CCTV चेक करत असतात. कीज असतात, हॉटेल रूमच्या मास्टर कीज त्यांच्याकडे ठेवलेल्या असतात, सिक्युअर केलेल्या असतात. तर हे सगळे ऑफिसेस असतात, त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस म्हणतात. क्लोक रूम नेक्स्ट आहे. त्याचे 2 अर्थ बनतात, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. जेव्हा क्लोक रूम फ्रंट ऑफ द हाऊसमध्ये असतं तेव्हा त्याचा अर्थ हा टॉयलेट असं असतं, जिथे गेस्ट वॉशरूमला जाऊ शकतात, त्याला क्लोक रूम म्हणतात. आणि क्लोक रूम बॅक ऑफ द हाऊसमध्ये जेव्हा असतं तेव्हा त्याला स्टोरेज एरिया असं म्हणतात. तो स्टोरेज एरिया रिसेप्शनच्या पाठीमागे असतो. जेव्हा गेस्ट एखादा चेकआउट होतो, पण त्याचं सामान त्याला तेव्हा इमिजिएटली नसतं घेऊन जायचं, तो कुठे बाहेर जाणार असेल, फिरणार असेल आणि परत 1-2 तासात येऊन सामान घेऊन जाणार असेल, तर गेस्टला ही सर्व्हिस आपण देतो की त्यांचं सामान जे काही आहे ते आपण आपल्याकडे ठेवतो. तर ते आपण एका क्लोक रूममध्ये ठेवतो. ते एक रिसेप्शनच्या पाठीमागे एक स्टोरेज असतो, व्यवस्थित प्लॅन केलेला असतं. त्या क्लोक रूममध्ये गेस्टचं आपण सामान ठेवतो. कोट वगैरे असतील, काही असेल तर तेही आपण ठेवून घेतो, त्याला क्लोक रूम म्हणतात. कधी कधी काय होतं, गेस्ट
जे बिझनेस ट्रॅव्हलर्स असतात, कॉर्पोरेट गेस्ट असतात, त्यांची व्हिजिट त्या शहरामध्ये 2-3 वेळा असते आठवड्यातनं. तर ते जातात, परत येतात, परत जातात, परत येतात. तर अशी एक सूटकेस ते बनवून ठेवतात, त्याच्यामध्ये ते त्यांचं सगळं इसेन्शियल ठेवतात आणि त्यांना माहीत असतं आपण महिन्यातलं एक 5-6 वेळा तर आपण या हॉटेलमध्ये येणार आहोत. पण त्यासाठी ते रूम ब्लॉक करून ठेवत नाही, ते त्यांचं सामान हॉटेलच्या रिसेप्शनला हँडओव्हर करतात. तशी एक त्यांना लेखी रिसिटही दिली जाते रिसेप्शन काउंटरमधनं आणि ते सामान गेस्ट पुन्हा चेक इन होईपर्यंत रिसेप्शन काउंटर फ्रंट ऑफिस असतात ते सांभाळतात आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तो चेक इन होतो तेव्हा त्याचा एक रूम ब्लॉक केला जातो आणि ते चेक इन व्हायच्या आधीच ते सामान त्याच्या रूममध्ये ठेवलं जातं. तर असा हा क्लोकरूम आहे जो फ्रंट ऑफिसच्या अंडर येतो आणि अशा प्रकारे त्याचा वापर होतो. नेक्स्ट आहे मेड सर्व्हिस रूम. हाऊसकीपिंग जे सर्व्हिस देतं, मॉर्निंग सर्व्हिस देतं, टर्नडाऊन सर्व्हिस देतं, गेस्ट रिक्वेस्ट फुलफिल करतं, तर ते सगळं करण्यासाठी फ्लोअरवर एक रूम डिझाईन केलेला असतो. त्याला आपण पॅन्ट्री म्हणतो, हाऊसकीपिंग पॅन्ट्री म्हणतो किंवा मेड सर्व्हिस रूम म्हणतो. तर तो हॉटेलचा दर्शनीय भाग नाही, तो बॅक ऑफिसमध्ये येतो, पण तो फ्लोअरवरचा भाग आहे. त्याच्यामध्ये रूम अटेंडंटला कबड दिलेलं असतं, वॉश बेसिन दिले असतात मॉप धुवायला आणि तिथे जागा असते, त्यांची ट्रॉली ते ठेवू शकतात, व्हॅक्यूम क्लीनर ठेवू शकतात. सगळ्यांना माहिती आहे की गेस्टच्या एक वेगळ्या रिक्वेस्टही असतात, एक्स्ट्रा बेडची असते किंवा बाळांचा पाळणा असतो, त्याला आपण बेबी क्रिब म्हणतो. ते जे काही गोष्टी आहेत त्याही आपण हाऊसकीपिंग पॅन्ट्रीमध्ये स्टोअर करतो आणि जेव्हा केव्हा गेस्टचा कॉल येतो तेव्हा आपण ते त्यांना देतो. आयर्निंग बोर्ड ही अशाच प्रकारची गोष्ट आहे जी पॅन्ट्रीमध्ये स्टोअर केली जाते आणि गेस्टला प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट आहे स्टाफ वेटिंग एरिया. जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये एंटर करता तेव्हा सिक्युरिटी चेकिंग होतं, तुमचं नाव लिहिलं जातं. जर तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटला बिलॉंग करता तर तुम्ही स्ट्रेट लॉकर रूममध्ये जाऊन तुमच्या चेंज करून डिपार्टमेंटला रिपोर्ट करतात. पण बरेच वेळा हॉटेलमध्ये स्टाफ मेंबर्स जे येतात ते हॉटेलच्या HR ला भेटायला येतात किंवा त्यांचे इंटरव्ह्यूज असतात म्हणून ते येतात किंवा एखादा परचेस रिलेटेड किंवा एखादा वेंडर सप्लायर असतो त्याला कोणाला तरी भेटायचं असतं. तर हे सगळे एकदम हॉटेलमध्ये एंटर करायला त्यांना अलाउड नाही आहे. ते सगळे वेटिंग एरियामध्ये बसतात. वेंडरसाठी थोडी वेगळी सेक्शन असेल आणि स्टाफ मेंबरसाठी थोडा वेगळा सेक्शन असेल, पण वेटिंग एरिया हा हॉटेलमध्ये असतो जो बॅक ऑफिसचाच भाग आहे. आणि जेव्हा ज्या कन्सर्न व्यक्ती फ्री असते त्या लोकांना भेटायला तेव्हा ह्या लोकांना आतमध्ये पाठवलं जातं. तर सिक्युरिटी त्यांना एस्कॉर्ट करते आणि त्या डिपार्टमेंटमध्ये हॉटेलमध्ये स्टाफ रिक्रिएशन एरियाही असतो, तो बॅक ऑफिसचा भाग आहे. रिक्रिएशनमध्ये जेव्हा तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोडीशी फुरसत मिळते, थोडासा कामाचा व्याप थोडासा कमी असतो, तुम्ही त्या रिक्रिएशन रूममध्ये येऊ शकता. तिथे बोर्ड गेम ठेवलेले असतात, कॅरम असेल, बुद्धिबळ असेल किंवा तुम्ही म्युझिक ऐकू शकता, तुमचा मोबाईल चार्ज करायला ठेवू शकता. अशा प्रकारे हे रिक्रिएशन रूम बनवलेले असतात. मॅगझिन्स असतात, न्यूजपेपर्स ठेवलेले असतात. हॉटेल्समध्ये काय काय नवीन गोष्टी चालल्या त्याच्यासाठी एक बोर्ड असतो, तिथे तुम्ही वाचून स्वतःला अपडेट करू शकतात आणि रेडिओ वगैरे सगळं चालू असतं त्या रूममध्ये, त्याला म्हणतात हॉटेल रिक्रिएशन रूम. नेक्स्ट आहे स्टाफ एलिव्हेटर. जसं हॉटेलमध्ये गेस्ट एलिव्हेटर असतात त्या प्रकारे स्टाफ एलिव्हेटर असतात जे बॅक ऑफिसमध्ये असतात. गेस्टला तिथे अलाउड नसतात. ती एलिव्हेटर फक्त आणि फक्त स्टाफसाठी असते. जर तुमचं मोठं हॉटेल असेल तर 3 असतात किंवा 4 असतात, पण 2 तर मिनिमम लिफ्ट ह्या लागतात, छोटं असेल किंवा मोठं हॉटेल असेल. बऱ्याच हॉटेलमध्ये एक लिफ्ट ही डेडिकेटेड असते बटलर सर्व्हिससाठी किंवा फूड डिलिव्हर करण्यासाठी, जेणेकरून त्यांना फूड डिलिव्हर करताना लेट नाही होणार. ती लिफ्ट जी असते, एलिव्हेटर जी असते ती वेल इक्विप्ड असते. तिथे ट्रॉलीज ठेवण्यासाठी जागा असतात आणि तुम्ही तुमच्या ट्रॉली तिथे घेऊन तुम्ही ते फूड सर्व करू शकता गेस्टच्या रूममध्ये ऑन टाईम. आणि दुसरी लिफ्ट असते ती लॉन्ड्री सर्व्हिससाठी ठेवलेली असते एका ठराविक टाईमसाठी, जेणेकरून लॉन्ड्री डिलिव्हर करताना गेस्टला उशीर होणार नाही. आणि बाकीची लिफ्ट असेल तर बाकी सगळ्या स्टाफ मेंबरसाठी असते जे वरती खाली अप अँड डाऊन करत असतात. त्याच्यामध्ये तुमचे रूम अटेंडंट येतात, तुमचा सिक्युरिटी स्टाफ येतो, फ्रंट ऑफिस वेंडर्स लोक येतात जे गेट पास घेऊन आतमध्ये आलेले असतात, सिक्युरिटीने त्यांना आत सोडलेलं असतं, त्यांच्यासाठीही स्टाफ एलिव्हेटर असते. जर एखाद्या रूममध्ये कार्पेट शॅम्पूइंग तुम्हाला करायचं आहे, एखादी सोफ्याची अपहोल्स्ट्री चेंज करायची आहे किंवा आउटसोर्स वर्कर्स असतात, बाथटब पेंट करायला वेगळी लोकं असतात, काही पेंटिंग करायला पेंटर्स वेगळ्या बाहेरनं आलेले असतात त्यांच्यासाठी, आणि इन हाऊस आपलं जे मेंटेनन्स स्टाफ आहे, इंजिनिअरिंग स्टाफ आहे त्यांच्यासाठीही स्टाफ एलिव्हेटर असते.
बॅक ऑफ द हॉटेलचा लास्ट पॉईंट आहे स्टेअरकेस. तर स्टेअरकेस ह्या दोन्ही वापरासाठी असतात, ह्या स्टाफसाठी असतात आणि गेस्टसाठी असतात. गेस्टसाठी स्टेअरकेस ही इमर्जन्सीसाठीच यूज केली जाते. जेव्हा लिफ्ट ही बंद पडली जाते किंवा इन्सिडेंट फायरचे कधी होऊ नयेत, पण कधी झाले तर इव्हॅक्युएशन चार्ट हा प्रत्येक गेस्ट फ्लोअरवर लिहिलेला असतो, पॅन्ट्रीमध्ये लिहिलेला असतो. तेव्हा गेस्टला डायरेक्ट करणारे ॲरोज असतात कॉरिडोरमध्ये आणि ते ॲरो ऑटोमॅटिकली तुमच्या स्टेअरकेसवर येतात आणि त्या स्टेअरकेसने गेस्टने खाली उतरून एक इव्हॅक्युएशन एरिया असतो, मे बी तुमचं गार्डन असेल किंवा बेसमेंटमधला एखादा कार पार्किंग एरिया असेल, तिथे गेस्टने एकत्र येणं अपेक्षित असतं. त्या वेळेसच गेस्ट ही स्टेअरकेस वापरू शकतो. अदरवाईज गेस्ट एलिव्हेटर असतात, त्या गेस्ट एलिव्हेटर या गेस्टसाठी असतात आणि गेस्ट हा त्याचा वापर करतो. स्टेअरकेस ज्या असतात त्या दुसऱ्या कारणासाठी असतात, जे लॉजिस्टिक्स आहे. जसं काही मोठं सामान आहे, आपल्याला फ्लोअरवर घेऊन जायचं आहे, स्टाफ एलिव्हेटरमध्ये ते येत नाही आहे, तर ते आपण हळूहळू घेऊन स्टेअरकेसने वरती. दुसरा वापर आहे, जेव्हा छोटं डिस्टन्स असतं, एक रूम अटेंडंट लागोपाठ 2 फ्लोअरवर जेव्हा त्याला सर्व्हिस करायची असते, तेव्हा तो लिफ्टचा वापर नाही करत, तो स्टेअरकेसने वरती खाली करू शकतो, ते अलाउड आहे. आणि स्टेअरकेसचा वापर हा हाऊसकीपिंग जास्त करतं. इंजिनिअरिंग आहे, त्यांच्याकडे मोठ्या लॅडर आहेत, काही करायचं आहे त्यांना कॉरिडोरमध्ये किंवा रूममध्ये काम, तर लॅडर हे येत नसेल जर सर्व्हिस एलिव्हेटरमध्ये, तर ते स्टेअरकेसने वरती आणतात. तर ह्या बॅक स्टेअरकेस असतात, त्या काही हॉटेलमध्ये एकच असेल किंवा काही हॉटेलमध्ये 2 असतील किंवा 3 असतील, तुमचं हॉटेल किती मोठं आहे त्याच्यावर अवलंबून आहेत. तर त्या स्टेअरकेस नेहमी स्वच्छ असणं ही हाऊसकीपिंगची जबाबदारी आहे. तिथे लाईट्स ऑन आहेत, ऑफ आहेत, तिचे ग्लासेस आहेत, विंडो आहेत, त्या क्लीन असायला पाहिजे, लॉक असायला पाहिजे, जेणेकरून काही चोरीचा इश्यू तिथे उद्भवणार नाही. तिथे सगळीकडे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले असतात की कोणता फ्लोअर आहे, खाली जाण्यासाठी कोणता रस्ता आहे, रेलिंग असते, ते सगळं व्यवस्थित क्लीन, स्वच्छ आणि वेल मेंटेन असतात. कारण की तो एक इमर्जन्सी रूट आहे, त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी ह्या इंटॅक्ट असायला पाहिजे आणि तो कधी अशा प्रकारे आपण बॅक ऑफ द हाऊस एरियाचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये किती पार्ट्स आहेत ते सविस्तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर क्विकली आपण रिव्हिजन करूया. फ्रंट ऑफ द हाऊस हा गेस्टसाठीचा एरिया असतो, जिथे एम्प्लॉईज असतात, ते गेस्टला सर्व करण्यासाठी असतात आणि हा दर्शनीय भाग असतो. गेस्टचा वावर असतो, गेस्ट तिथे राहत असतो, लॉबी असेल, गार्डन असेल, गेस्ट त्या सगळ्या फॅसिलिटी यूज करत असतो. बॅक ऑफ द हाऊस गेस्टला सर्व करण्यासाठी आपली एक पूर्ण मजबूत यंत्रणा हॉटेलच्या पाठीमागच्या एरियामध्ये कार्यरत असते. त्याच्यामध्ये तुमचे सगळे डिपार्टमेंट्स येतात, सगळे तुमचे ऑफिसेस येतात, लॉन्ड्री येते, स्विंग रूम येतं, युनिफॉर्म रूम येतं, टेलरचा रूम येतो. हे सगळं जे आहे ते बॅक ऑफ द हाऊस आहे. बॅक ऑफ द हाऊस हे गेस्टला सर्व करण्यासाठी ज्या काही वस्तू लागतात, इक्विपमेंट्स लागतात, जे काही स्टेशनरी लागतं, जे काही स्टाफ आहे त्यांना बसण्यासाठी जे काही ऑफिसेस लागतात, त्याच्यासाठी असतं. तर आपण हे पूर्णपणे व्यवस्थित माहिती करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग. बाय.